अशा प्रकारच्या खाजगी विमानांना परवानगी देताना त्याच्यामध्ये गुंतवणूकदार कोण आहेत, जे केंद्रामधले बडे बडे व्यक्तिमत्व आहेत त्यांनी याच्यामध्ये गुंतवणूक केली म्हणून खास बाब म्हणून अशा कंपन्यांना सूट दिली का? आणि ती सूट देत असताना असभ्य अशा प्रकारचा दुर्लक्षपणामुळे हा अपघात झाला का? आणि तो अपघात झाला का घातपात झाला याच्याबद्दलचा शंका उपस्थित केल्या, त्याचा अद्यापही क्लेरिफिकेशन आलेला नाही. अजूनही त्याचा खुलासा कोणी केलेला नाही. आणि हा खुलासा होत नसल्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक संशयाचा आणि संभ्रमाचं वातावरण आहे. हा राज्य शांत राहावं म्हणून आदरणीय पवार साहेबांनी त्या असलेल्या घटनेच्या दिवशीच हा अपघात झाला अशा प्रकारचं जाहीर केलं. कारण त्यावेळची परिस्थिती ही वेगळी होती, शोकाकुल होती, भावनात्मक होती, लोकांमध्ये उद्रेक होता. लाखो लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलो. वेळेची समयसूचकता बघून पवार साहेबांनी ज्यावेळेला तो निर्णय सांगितला तो महाराष्ट्रातल्या जनतेला शांतता राहावा म्हणून. परंतु आज ज्या प्रकारे त्या दिवसानंतर प्रकरण एक एक अशा प्रकारचं होत आहे त्याला पुष्टी देणार हे काय? आणि आम्हाला साहजिकच आहे या सदनाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आम्हाला हे काय झालंय नक्की कळणं गरजेचं आहे. एकही त्यानंतर फक्त CID चौकशी डिक्लेअर झाली, त्याच्यानंतर काय झालं कळलेलं नाही आहे. CBI चौकशी सुरू झाली, त्याच्यावर काय झालं कळलेलं नाही आहे. म्हणून पुढे या असलेल्या चौकशीचं काय झालं, चौकशी सुरू झाली का नाही हे पण आम्हाला अद्यापपर्यंत कळलेलं नाही. म्हणून सभागृहाला आमची विनंती आहे की सगळी चर्चा बाजूला ठेवावी, हा स्थगन स्वीकारावा आणि या स्थगनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला कळून द्यावं की अजितदादाचा मृत्यू अपघाताने झाला का घातपाताने झाला.